काय करतो आमले? काय नाही, जरा लसणाला चक्कर मारायला तो बोलवलोय पोरगी बघायला, पण तुझ्या आधी तो बाप म्हणतो मलाच पोरगी बघा. तेच ना, आता काय करू काही कळनच. काय उगा येड्या लावणी करतात. तुमच्या पुढे माझी अक्कल बंद झाली. तुम्हीच त्यांना सांगा समजून. हो, पुतण्याचंच लग्न करायचं महत्वाचं आहे ना. आता तो हे वय होत चाललंय. तेच ना, त्यांना समजलं पाहिजे. हा, चांगलं स्थळ आहे. हा, दाखवतो तुला मुलगी. चांगली दिसेल मुलगी. मुलगी चांगली आहे. हा का? हा, ग्रॅज्युएशन आहे. चांगली चांगली. सेकंड इयर चालू आहे. हा का? हा. आणि चौकशी केली नाही व्यवस्थित? चौकशी व्यवस्थित केली. मग कधी जायचंय? लगेच जायचंय. लगेच जायचंय का? मग फोन आला त्यांचा, या म्हणले, त्याच्यामुळे तुझ्याकडे आलोय मी घाई घाई. हा का? चाल मग, उशीर होतोय. चालतंय. हा. दादा, तात्या काय म्हणते? काय रे भाऊ? अरे आमल्याला एक सोयरीक बघितली. कोणा? मी. आणि तू येड्यावर नको करू बर का तिथं. नाही तर माग सारखं दरवेळेस म्हणणार मला तुम्हालाच लग्न करायचं माझं ठेवून. आपल्या कपडे तू काय असं करते. आमल्याला पोरगी बघितली एक. बघितली का? हा, त्यांचा तिकून फोन आला होता मला. चाललोय मी त्याला घेऊन, आणि तू बी चल. तुला फोन करीत होता, फोन काय बंद आहे काय? काय झालं, रात्री लाईट नव्हती ना, चार्जिंगच नाही फोन. कवा साधारण कदा बंद असतो त्यांचा फोन. डबडं घेतलंय. कामाच्या टायमालाच बंद राहतो नेमकं. आणि ते मागच्या वाणी तिथं गेल्यावर आहे ना, शांत बसून राहायचं. बरं तू म्हणते असं चल. आणि चल. लवकर. हा, आवर राहिले दाजी. बरोबर. चल, झालं का तुझं? सगळी तयारी केली आता, इथं पण घरात पण आणि बाहेर पण. आपण हायवेची दुसरी होती. त्याला सांगा माया मिवणीला बोलू नको म्हणून जा आता. नाही नाही, पाहुणे रावळे आले राईट. बरं ऐक ना, चला सोयरिकेचं काम आहे. घरातले गरम होतं, बाहेरच बसू. हा, चल चल. टाकलंय ना मी तिथं. टाकलंय का? मग हा, चल निकी ये. 70 टाकली. चला. किती व्यवस्था करते दाजी. हे तुम्ही बेस्ट काम केलं बघा. हा, तिकडे सोड. हा. कधी येऊ राहिले पण? तिला आता फोन आला होता मला. हो का? हा, या इथं आले म्हणले होते झाडाखाली. लय उशीर झाला, अजून आले नाही. आले आले म्हणजे आले 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 आले. हेच काय? बस ना खाली गंमत. चला, तुम्ही आमच्या आधी आले. आता आमचं कसं आहे, बैलगाडीचा प्रवास. तुम्हाला फोन केला, तुम्ही म्हणा येतो मागून मग फोर व्हीलर मध्ये. कुठे दम निघतो असं का? त्याच्यात आमचा बैल आले का पाहुणे? राम राम. हा 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 हा, करते नीट करते. या बसा बसा. या बाबा आला बसा. आम्हाला टाइम झाला यायला. असं का? हा, थोडा टाइमच झाला. टाइम झाला. काय झालं, आम्ही लवकर निघालो, पण आता गावचे सरपंच आहे. हा, पण त्यावेळेला फोन केला, ते म्हणा आम्ही येतो मागून, तुम्ही चला पुढं. पण आता आमचा प्रवास काय बैलगाडीचा. बैलगाडी झाले पाहुणे. हा, हो का? त्यात काय झालं, याच्यात एक बैल बसलं खाली. बसलं? पोराला म्हणलं तू चाल जर ओढीत गाडी. मग आता काय करतात. अरे बापरे. निम्यापर्यंत पोरणे आले गाडी. हा, मग तेवढा सरपंच आले लगेच. बरं झालं. अर्जंट फोन केला त्यांनी. चांगलंय चांगलंय. हे नवरीचे मामा आहेत. नवरीचे मामा. नमस्कार नमस्कार नमस्कार. आता आता आमचं तर आता माहिती तुम्हाला. हो, हा, तुम्ही म्हणजे हा, दोघं नवरा बायको. नवरा आमची बायको. पोरगी आहे, ही मेवणी आहे. मेवणे कुठे जाईल. ते फारकत झाली. तुम्ही असं कसं काय बोलले, माहिती आहे ना, म्हणजे तुम्ही पहिली ना. आम्हाला नाही माहिती. काय ओळखून घेतलं काय? आम्हाला नाही हा, माहिती. अंदाज अंदाज अंदाज. अंदाज लागू मागू ठेवली. हो, म्हणजे ही कोण आहे, बायको आहे का? नाही मेवणे. नाही नाही, मेवणी ती फारकत झालेली तिच्यावाली. फारकत झाली ती. हा, मग मंगळसूत्र. ती आमच्याकडे राहते ती. नमस्ते सरपंच. नमस्ते. मंगळसूत्र कसं काय घालते? घालती शिवटीने. घालते आता जरा समाजापासून सरपंच. नजर. फार कधी जाईल तरी लायसन घालावंच लागतं बाई माणसाला. असे टिकली लावी ती सगळे करतात. आता चालतंय सगळं. हा, पूर्वी काय व्हायचं, पूर्वी खूप अवघड होतं. हा, पहिलं यार तू गप्प बसतो का आता. दादा नाही नाही, बाप मी का तू आहे? आलो. तुम्हीच आहे. तू याला समजून सांग रे. आमल्या काय करायचंय, लायसन नाही तर काही करू. त्यांना आता तेच करतात. सरपंचाला बोल. बरं पाहुणे, हम्म, बाबा हा माझा मुलगा आहे, हा हा मी त्याचा बाप, बर. हा. आणि हे आमचे बंधू आहे. बघून घ्या. तुम्ही याचे बाप आहेत का? हा, तुमचं पोर आहे का ह्यो? हा माझा मुलगा आहे. तुम्ही सख्खे बाप आहेत का? मग सत्य म्हणजे मग ते जर तुमची टिंगल करतो म्हणून विचारला असतं. नाही नाही, काय झालं. हा, डाऊट कसं आहे यांची, म्हणजे आमची भाऊजाई वारलेली आहे, त्याच्यामुळे ते लहानपणापासून असेच बोलत आहेत दोघं. एकूणाराला तेच चेष्टा करते. काय झालं,
माझ्या बायको डिलिव्हरीला नेली मी हॉस्पिटलला आणि हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करता करता बायको वारली आणि जसं पोर उठून पळालं अरे बापरे. आणि मी इकडे पेढे वाटीत होतो. जसं आलं पळत तसं पेढा घातला तोंडात घालून त्यानं. अरे बापरे. हा आणि तो इतका चप्पळ आहे मा पोरगा. बापापेक्षा जास्त. हो हो ना. चांगलंय चांगलंय. तो मला शिकतो आता. दिसायला पण छान आहे बरं का. होय चांगलंय गोड आहे. अरे वा, म्हणजे मुलगा आवडला तुम्हाला. होय होय मुलगा आवडला पाहिजे ना. तुम्हाला आवडून काय उपयोग आहे? तुम्हाला लग्न करायचं काय आता? नाही मेवणी बाई त्यांची, म्हणजे माझी नाही त्यांची मेवणी बाई. हा? नाही नाही नाही. जावई घट्ट होणार आहे. काय झालं का? बरोबर झालं लगेच. हा, बरं काय बरं नवरा मुलगा. आवडलाय वाटतं. हम्म. विचार बरं तू त्यांना प्रश्न जरा. बरं काय करतो बाळा तू? नोकरी? जॉब करतो काय जॉब? मी ऍग्री मध्ये जॉब करतो. वा 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 वा. काय पगार वगैरे? सगळं जातं टोटल 50 पर्यंत. छान आहे छान आहे. काही व्यसन बिसन नाही ना तुला? कुठलंच नाही. दादा विचारा. चांगलंय चांगलं. best सकाळी आहे. फक्त मिसरीन दात घसतोय. मिसरी लावतो तू? हो कोलगेट नाही लावत? नाही कोलगेट त्याला ॲलर्जी ना. बरं मग उलटी होती. उलटी उलटी होते. होते ना. चांगलंय. बाहेर कुठं प्रेम प्रकरण आहे का विचारा त्याला. मी काय म्हणतो बोला ना. पाहुले हा बोला ना. पोरग व्यवस्थित आहे का? हो पोर इतकं लाईन शिर माझं. तुम्ही 4 गावात विचारा. पोराचे बाहेर लपडे बिपडे काय आहे का? हो बापाला काय माहिती. हा मग बाहेर लपडे असते तिथं आला असतो. हा सांगा बरं. हा लग्नाच्या आधी पोरं लफडे करतात ना. त्याचं काय आज आम्हाला माहिती झालं करते म्हणून. अहो काय झालं आमची पोरगी एकुलती एक आहे ना आणि चांगली आहे. म्हणजे गोड आहे. ही मुलगी का? हा ही आमची मुलगी. दादा तुम्हाला झाली ना? आम्हाला- हिला झाली हिला. एवढीच आहे ना? एवढीच आहे ना? हा एवढीच आहे आमची. पण दादा हा. वाटत नाही टेन्शन. कशावरून? तुला काय माहिती? अहो बोलण्याबद्दल आहे म्हणून विचारलं. कस काय? ते थोड्या शुद्ध बोलत्या, त्या गावठी बोलते म्हणून विचारलं. आता त्याने तुम्ही डबल करेल का बायको? नाही नाही मी काय म्हणतो तुम्हाला, हा? तुम्ही दोघं खरं बापलेच आहेत का? मग मला जरा डाऊटच वाटतो जरासे. हा अरे तुम्ही चोरी केला आले का कशाला आले? मला काय चाललंय आता यांचं? काय कळा नाही पाहुण्याचं. मी तर काही बोललोच नाही ना हो, सरपंच. मुलीचं नाव गाव तेच ना, तेच जरी सोडून. बाजूला दुसरंच चाललंय तुमचं. पाहुणे आहो आम्ही बापले काय असं काय करतो खरंच तुम्ही? पोरगं आहे का? का जाऊ आम्ही निघून? दादा हा? कशी करते पोरगी? कसे तेवढं गुड गलती. काय चुकी ती ही पोर? नाही नाही तोंडात नव्हते बोट घाला तिला नाकाला खा झालेली जरा. तसं कसं? मग तिला सवय का चोकायची? नाही मग? चोकाची सवय नाही तिला. हा? असं काहीच करत नाही. डोक्यात वा फिकलं नाही तुला? डोकं बी खाजी ती. गपरे तू काही नका प्रश्न विचारू. हो डोक्यात वाण नाही तिच्या केस नीट करत होती ना जरा. कसं ऐकूय? सायको म्हणजे काय? त्या व्यवस्थित आहे ना पोरगी? पोरगी चांगली आहे, पण तुम्ही काय आता ते बघू न द्याय ना आधीचे करायला लागले. आपण सरपंच आणले ते बोलते, कधी असं असं खाशी? त्यांना बोलायला चान्स द्यायना. तुमचंच चाललंय बाप लेकाचं. आम्ही बसलो. बरं आता मी गप बसतो. तुम्ही शांत बसा, सरपंच बघते. हो अहो तर कसं आहे ना दादाचं लक्ष कुठं आहे? मुली काय? मी 4 सोयरी की आणल्या होत्या. तसंच झालंय. काय? मुली सोडून अरे गप नाही. इकडंच लक्ष आहे. अरे गप ना. पोराचं करायचं आधी. सांगू दे ना तुमचं बी काय. होय आता मा काय आता? मी तो करताना झालोय ना. खरंच का? नाही मला वाटत नाही. नाही पाहत राह फक्त. दादा हा. आधी आमल्याचं करायचंय का तो हे करायचंय मला सांग बरं. तू आधी मला सरपंचाला सांगायला तर. अरे भाऊ तुला सांगू का? हा, झालं तर पोराचं झालं तर चांगलंच आहे, माय झालं तर चांगलंच आहे ना. आधी पोराचं होऊन द्या ना. नाही तर ती बाई आहेच ना दुसऱ्याची आता. ते हा? पोळा तो आहे चौकडं काम करतो. अरे दोघांची लाईन बसून जाईल. तुला माहिती तुझी भाऊ वारून किती दिवस झाले हा, आणि मग 25 वर्ष झाली. हा. मग तसं आता परपंच चालू आहे. याचा विचार कर बरं. बरं चालेल ना आधी आणि आमल्याचं मग? बघू दे. चोरीकीसाठी चालू आहे का नेमकं? नाही सोयरी केलं चालू हो सरपंच. आज कसं काय हो? मग तुम्हाला कायला बोलवलं आम्ही? सरपंच बोलते ना आता आपण शांत बसायचं. बोला ना सरपंच तुम्ही बघा ना. एक काम करू हा. आपण ना मुलीचं नाव गाव कोण विचारते? तुम्ही विचारा सरपंच. तुलता विचारू. नाही नका ना नाही. सरपंच तुम्हीच विचारा. मीच विचारू का? हो बरं सगळा मान सन्मान तुम्हाला आहे. बाई तुझं नाव काय? शानी. शानी. बर काय नाव? शानी. हा मग असू शकतं ना. आई वडील काय नाव ठेवते त्याचं काय तपाशी? लाडानी. घरी गेल्या वेळेवर नको करू जरा. ती शहाणी जरा. बरं. आणि शिक्षण काय झालं? पहिली. पहिली. बर
त्याच्यानंतर कशी झाली पहिली नेमकं शिक्षण? पहिली झाली ना, पहिली सोडून दिली असेल तिने. आता मी कसं विचारू पहिली कशी झाली आणि दुसरी कशी झाली? अवघडच काय मग, पहिली झाली पहिली. हा आणि हे तुला स्वयंपाक पाणी सगळं करता येतं? नाही येत. बर नाही येत, थोडं थोडं करते ती. नाही ती नाही म्हणते ना. थोडं थोडं येते सरपंच, असं काही नाही. बर हा. काय लटकलं? आणि तू अशी म्हणजे असं बोलते पहिल्यापासून का? हा मला ती सवय हा, आहे. ते काय तिला गरम होत होतं ना, म्हणजे रडत होती ती. है ना बाळा, है ना? आणि ते तोंडात बोट घालते तू, ते कसं काय म्हणजे पहिल्यापासून घालते का काय असं का? नाही आता जरा तिला काहीतरी झालं असेल, लागलं असेल ना बाळा, काहीच तिला नव्हतं. पहिले तुम्ही देत होते का तोंडात? हा पहिले देत होतो, ते सवय सुटली ते नाही नाही. का लहानपणी बाळाला चोकणी होय 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 होय. द्यायची ना, म्हणून ती तशीच सवय राहिली का? सरपंच चोकायची रे पहिली चोकणी. हा चोखणी लहान पोराला द्यायची पा. हा ते सारखं तिच्या आईला पेत असेल ना, मग तिच्या होय. आईला त्रास होत असेल, मग ती पुढच्या हातात ते तोंडात दिला का चोकणी, मग ती कवरच चोकीत बसत असेल, ती सवय लागून गेली तिला. दादा तुम्हाला लय अनुभव आहे बरं का. कारण इकडे आल्या बा पोरं आहे ना, तिची ते सवय मोडी. अरे अमोल, तुला पसंत आहे का? हो मला पसंत आहे. हो कसं नाही. हो, सरपंच काय चाललंय नेमकं? मला बघायला आले का दादा? काय येडे झाले का तुम्ही? तुला पसंत आहे का? मला हा तात्या अगं शांती, तुला मी म्हणलं होतं ना दादाला जरा दाब. तुला सांगा म्हणलं चार होतं. सोयरी की मोडण्यात आता 5वी चालली तरी दादाचं हेच. आलो का यांच्या आलो माझ्या यांचं जमलंय आधी. त्याचा उतुळे झाले मग ना. आता एक काम कर, आपण यांचाच वाजू आधी, तुझं नंतर बघू. राहून द्या माझं माग काय करता. सरपंच एक करा ना, आधी आय आणू तुला. दोघा आपल्या काही संगत लावलं तरी चालेल. हा काय शांती काय चाललंय तुझं? एक तर तुला माहिती ना, मला कोणी माग पुढे पाहिलं आहे. अगं हो, पण आज हिच्या लग्न ठरवायचं ना आपल्याला. मग ते सरपंच ठरवतील ना. हे चाललंय काय? हा हेच मी तिला सांगत होतो, तिला आधीच तिला दापून ठेवू. आता मला माहिती होतं ती हे सगळं करणार ते. का मी केव्हापासून बघते, खाना खुना चालल्यात, काय इशारे चाललेत, काय डोळे काय मारती काय. आपलं तर चौ घालायचे काम केलं. मग काय माझ्या पोरीसाठी आलेत आणि यांचंच चाललंय काय काय. दोघींचं जमून जाईल. तू आता जरा गप्पच बस. तुला म्हणलं होतं त्यासाठी तिला आहे ना अजिबात घेऊ नको बरं, काही आणू नको. तिला तिकडे दाखवून द्यायला पाहिजे. पण तिला मी बाग- काय म्हणतो, जाऊ द्या ठीक आहे. आता याच्या आधी काय व्हायचं माहितीये का, खूप वेळा असं झालं, मी सोयरीकीला गेलतो पण पोरगी बघायला गेलं का बापच म्हणायचं माझा आधी होते, पोराला म्हणायचं आहे की काय नाही? बोलायचं. मग त्याच्यापेक्षा उलट मला तर आता असं वाटायला लागले, जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. बर हा तिला ऐकून नाही वाटतं, होय. ती तुमच्या जवळच राहते, सांगितलं ना गट. हो हो आमच्याकडेच येते. हा मग जाऊ द्या बरोबर. आता त्याची त्या पोराची आई पण लहानपणीच वाढलेली आहे, आलं का लक्षात? एवढे दिवस होते दाजी मला पहिला. आलं पण ते नातं नसेल जुळत राव, आहे की नाही? मग ते नाही का नातं नाही नाही जोडायचं. जमायचं. आता तिची मावशी आणला, तिची म्हणली आणि पोरगी आणला, ते कसं काय जोडणार ती नातं? पोरगी नाही जमायचं राव नातं बाबूराव. हा काय होतंय काय? नाही होतं काय, या असं जमणार नाही भाऊ. आता आपल्या संस्कृती काय दाखवू, हा, म्हणजे मग आत्या पण बायली नाही काय आहे ना? पाहिले की झाल्या त्या. नाही जमायचं. शेर गेलं तुमचं. होय आपली संस्कृती काय सांगते, नातं जमत नाही. नातं नाही हा, जमत. नाही नाही, मीच चुकलो, ते नातं बघायला पाहिजे ना, नाही जमू शकत. बरं एक करा ना सरपंच, हा मग पोराचं राहून देवा मावाला घेऊन करून. हा मग तसं जमतंय बुवा. हा? होईन ना. परत अजून 5-25 वर्ष पोरा का थांबल मावाला. मग त्याला पण आई नाहीये, मग मी त्याची आई होऊन जाईल. हा हा सर. सरपंच साहेब, मुलीचं राहू द्या, हम्म. त्यांचं दोघांचं जमतंय ना, तर त्यांचं आपण लग्न लावून देऊ चांगल्या पद्धतीने. बर जमतंय ना, चांगली गोष्ट आहे. एक काम करा, आता हे नातं जमत नाही म्हणून जाऊ दे, यांचं लावून टाकू. हिला ऐकून नाही, या नाही बायको नाही, आलं का लक्षात? आणि पोरासाठी ना दुसरं एखादं स्थळ असलं तर बघा, मग असं करूया आपण. म्हणजे जवळ जमायला आलो, मुलाला सोयरी आणि बापाची सोयरी जमली. घडून आली बापाची सोयरी. हा? जाऊ आणि दे, नाहीतरी गोष्टी दरवेळेस चांगलं असं व्हायचं. जडच झाली होती. जड होत आम्हाला पण ती त्रास देते सारखी हा सारखी. आम्हाला जडच झाली. सोयीला लागून जाईल मग. सरपंच तुम्ही काय टेन्शन घेऊन नका, तुम्हाला त्रास देते ना, माय मी घेऊन जातो तिला. हा. जावा घेऊन. मी पण वैतागले तुम्हाला सगळ्यांना. बरं तुला झालं पोरं पाहुणे, बघा. यांची डब्याची सोय झाली, आता जेवणाची. मी मोकळा झालो दोसातून. म्हणजे आम्ही तुला एवढ्या वर्ष सांभाळलं, त्याचं तुला काही नाही ना. काय नाही, तुम्ही मला जीव लावला. बरं मी काय म्हणतो तुला, ऐक ना, बघा तर. नाव काय तवाला? माझं नाव हा? मोनिका. मोनिका. हा. बरं तुला पोरं सुरू होतील ना? मग मी काय बुद्धी थोडी म्हातारी. नाही विचारलं पहिलं आहे काही. ना, काय करायचंय दुसरं? अरे बापरे, तात्या बरोबर आहे ना? काय
आहे ना एवढं मोठं पोरग. आणि आपल्याला इष्ट वारस नको काकीन. हे नाही का वारस? अरे मग तुला नाव तू करू काकी सगळे मग तिला करून द्यायचं मला तिला पोरं सोड नको का? इकून तिकून लग्न करू राहिले पोरा स्वरांचं पुढे बघू नाही तर ते पाहुणे सरपंच काय वाटतं सांगावं यायला. शांत राहा आता. काय बोलायचं. माझं डोकं बंद पडलेलं आहे. दादा तू गप बस आता. व्यवस्थित ठरलंय लग्न गपचिप करून घे. बरं जा दे माय मी पाहिजे काय करायचं. हा तिकडे गेल्यावर बघ. हा. ना पण एक पाहिजे ना मग आम्हाला आमचं स्वतः. ए तू नको विचार करून मी आहे यावर. उतावळेपणा बघा तिचा कसा करते ती. तीच लागली पाहिजे. लय उतावळी झाली ना आता. पण ठीक आहे आता जाऊ दे. यांची चोरी तर जमली समजायची. पोराची पोरी जी राहिली बाजूला यांची तर जमली. आता हे लग्न कस काय करावं जाऊ का आम्ही तिकडे घेऊ तिकडे लग्न मग लावा का? तुम्हाला सरपंच जे योग्य वाटतं ना तुम्ही ते करा बघा. तुम्ही नाही येणार का याच्या लग्नाला? नाही आम्ही नाही. बघू आता. नाही आमचं ती त्रास देऊन गेली ना आता ती कशी बोलली नाही मला लग्नच करायचंय ना तिच्या पद्धतीने ती नाही आता एवढं त्यांचं दुसरं लग्न आहे. यांचा घटस्फोट यांची बायको नाही. आता हे मंदिरातच लावून देऊ तिकडं. तिकडेच लावून देऊ. तुम्ही म्हणा सरपंचांना लग्नाला या म्हणून. लग्नाला येणार पण जाऊ द्या. काय नाही. सरपंच तुमच्या पुढे आहे का ते सांगा या बरं. या, या. लग्नाला या. अहो काय येणार आमचं एवढं पान उतारा केला तिने आमच्याकडे एवढं वर्ष राहून. हा आता आम्ही येऊ का लग्नाला. चालूच राहत. आमच्या लेकीला सोयरी पाहिजे का तिला सोयरी पाहिजे. पण चांगलं झालं ना जे होतंय ते चांगलं झालं मला. याला कोणी नव्हतं. बरं येऊ आम्ही येतो अक्षर टाकायला येतो आम्ही. काय करू यांना लगेचच घेऊन जातो आणि मंदिरात घरी नाही येत. मंदिरात तो लग्न लावू. या तुम्ही मागून गाडी द्या. आपला माझा फोन नंबर घ्या. नंबर द्या माझा तेवढा. नंबर द्या. जाता बरं का. जमतंय. आणि राहिला विषय या पोराला जर दुसरी चोरी काय असली तर बघा पोरीला दुसरं स्थळ बघू. आहे तोटात बोट घालते ना काय नाही तिची सवय हळूहळू मोडा. मोडतो आमची पोरं. हा? तिच्या हात तिच्या याच्यात आहे ना असं गाजर मुळा असं देत जा सारखं बोटात ते काही देऊ तुम्हाला काय नाही करायचं? बाई, खोड मोडल हा. नाही आम्ही आमचं बघतो ते काय करायचं ते. तुम्हाला हे उद्योग सांगितलं कोणी? अहो पण ते द्या सोडून पण तुम्हाला मी तर आवडले ना. आपलं झालं ना आता. फिक्स आहे. बाय जरा जमिनीवर राहा आता जरा लय उडू नको थांब जरा. पाहुणे उलट तुमचं काय झालं 2 वजे होते 1 वज कमी झालंय. तात्या हे तीच जाईन तिथं मुडीत होती त्यापेक्षा ताप झाला मग कसं करणार? ऐ, आणि तू आता हे लग्न झालं का मम्मी म्हणायचं बरं का. हा बरं काय आई म्हणायचं. हा हा मी जीव लावीन तुला. पण आहे का आई हा? खरंच आहे का? आणि मग तिला काय आहे का म्हणजे आता लग्न झालं होईन ना आहे का म्हणजे काय हा तुझी भाकरी तुकड्याची सोय झाली हा, सध्या. अरे तुला हाताने करावं लागायचं. मी तर तुला कवर हाताने करू घालू. हा? चला मग निघू. हा लय जीव लावीन मी तुला. हा. हा लय जीव याला आंघोळ पांघोळ घाली जाय हा चोळून चाळून करतील. कर. चला मग निघा. चला मंदिरात आम्ही तुम्हाला फोन करतो. हा करा या. या बघा हिला आताच घेऊन जाता का. हा, इथे घेऊन जातो. आ, जाऊ. मंदिरात जातो. बरं. नंबर द्या ताते. हा. नंबर द्या. नंबर घ्या तुम्ही. नंबर द्या. नंबर घ्या चला. आता. चला नंबर द्या. सांगा बरं नंबर. चला. घ्या. द्या. हा पहा टाईप करून द्या. टाईप करून द्या. बघा मोबाईल द्या इकडं. टाईप करून द्या. अगं काय चाललंय ग बाई जरा लाज नाही. हा? हा, घ्या पाहुणे. कशी नाचत बर फोन करा गेलो. कशी नाचत गेली बघा. मग काय भारी काम झालं हा? सरपंच तुमच्यामुळे आम्ही मान्यता दिली एवढं लक्षात ठेवा. जमतंय जावा. हो नाचतच गेलीये. चला ना सरपंच. बरं मी काय म्हणतो मोनिका आता आपल्याला आहे ना आणि म्हणलं जायचं हा. दादा लाज वाटते का मला सोडून हानी म्हणून मला कोण तुकडे घालीन? माझा तू येतो का आमच्या बरोबर आणि म्हणला हा नको येणार नाही. ते आणि म्हणतो आमच्या दोघांचं तो काय काम आहे. मी फिरेन ना समुद्रात इकडे तिकडे. नाही नको येऊ नको घरात राखण कर. दोघात तिसरा नसतो. हा आणि म्हणलं माहिती का आमलं तुझं अवघड झालं. तो लग्न झाला का मग तुझा आणि म्हणला आम्ही नाही ना मग त्या संग. हा. तात्या यांना तसंच जाऊन दे तिकडे. दुसऱ्या बायांनी पोरगी बघायला आहे ना तुझ्या दादाला संग घ्यायचं नाही. आता कशाला बायको आता माझी सोय झाली बाबा मी काल मोडू आता तुमचे लग्न. आता मी बघा तो आंबल्याचं तुझा आता आणि बरं. म्हणला जा. टेन्शन घेऊ मी ये चल लग्न लावून जावं लागेल मंदिरात देऊन. शांत चाल.